आज आपण बघणार आहोत आपल्या फिजिक्स विषयातील प्रकरण दुसरे. त्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. मग आता प्रत्येक गोष्टीच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये, त्याचे फायदे, तोटे या सर्व गोष्टी आपल्याला आता बघायचे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय नेमकी? फ्लुइड द सबस्टन्स विच कॅन फ्लो म्हणजे काय की जो सबस्टन्स वाहून जाऊ शकतो, एका ठिकाणी ठेवल्यानंतर तो पसरतो किंवा वाहायला जातो पाईपच्या साह्याने किंवा जे काय असेल त्याच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो वाहत जातो, त्याला म्हटलं जातं फ्लुइड. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणायला गेलं तर जे सर्व लिक्विड असतं आपले ते लिक्विड, आणि दुसरं आहे गॅस. कारण की गॅस पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो. जसं आपल्या घरातील गॅस जर म्हटला तर आपल्या शेगडी ज्यावेळेस आपण पेटवतो त्यावेळेस गॅसची टाकी आणि नळी त्याच्याद्वारे तो गॅस हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत नेला जातो. आता मग या फ्लुइड्सच्या बाबतीत, मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर फिजिक्समध्ये त्याच्या दोन ब्रँचेस पडतात. पहिली ब्रँच जी आहे ती आहे आपली हायड्रोस्टॅटिक्स आणि दुसरी आहे हायड्रोडायनॅमिक्स. तर आता हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स याच्यामधला नेमकी फरक काय? हायड्रोस्टॅटिक्स मध्ये काय होतं की सपोज आपण इथे एक काय घेतला, एक बिकर घेतला किंवा एखादं फनेल वगैरे घेतलं, तर त्याच्यामध्ये आपण लिक्विड ठेवलं, त्या लिक्विडला आपण कुठलाही स्पर्श नाही केला त्यावेळेस लिक्विड काय दिसतं आपल्याला? रेस्ट पोझिशनमध्ये. म्हणजेच लिक्विड कुठेही वाहून नेलं जात नाही. लिक्विड ऍट अ रेस्ट पोझिशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? हायड्रोस्टॅटिक्स. आणि दुसरा जो प्रकार आहे तो काय आपला आता? हायड्रोडायनॅमिक्स, की याच्यामध्ये लिक्विड रेस्ट पोझिशनमध्ये नसते. जसं पाईप वगैरे असतो, आपले पाण्याचे पाईप वगैरे असतात, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण नळ वगैरे चालू करतो तर त्या पाईपद्वारे ते पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं जातं. म्हणजे काय? नॉट रेस्ट. त्याला काय म्हटलं जातं? हायड्रोडायनॅमिक्स. मग आता आपल्याला याची बघायची आता अजम्पशन्स. अजम्पशन्स म्हणजे काय? तर गृहीतक त्याचे. तर त्याच्यामध्ये पहिलं अजम्पशन दिलंय आपल्याला, फ्लुइड इज अ आयडियल. आयडियल म्हणजे काय? तर परिपूर्ण. लिक्विड हे एक परिपूर्ण असतं. नंतर आता बघा आयडियल फ्लुइड म्हणजे काय नेमकी? आता इट इज इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड. इनकॉम्प्रेन्सिबल म्हणजे काय? की ज्या वेळेस आपण एखादं लिक्विड घेतो, एखादं फनेलमध्ये लिक्विड वगैरे घेतो, त्याच्यावरती आपण दाब देतो की त्याच्यावरती कॉम्प्रेस वगैरे, दाब वगैरे या गोष्टीचा काही फारसा परिणाम करत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड. जसं आपण इथं आता एक बिकर वगैरे घेतलं आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकून वरून कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, पण तो कॉम्प्रेस होत नाही. म्हणजेच काय? की त्याची डेन्सिटी काय असते? डेन्सिटी म्हणजे घनता. त्याची डेन्सिटी ही कॉन्स्टंट असते. तर आता इट इज अ इनकॉम्प्रेन्सिबल फ्लुइड म्हणजेच त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रेशन वगैरे या गोष्टी होत नाही. दुसरं आहे इट इज अ नॉन विस्कस. विस्कस म्हणजे काय? तर चिकट. नॉन विस्कस म्हणजे चिकट नसलेलं. जर चिकट असतं तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं गेलं असतं का? नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? नॉन विस्कस. दुसरं दिलंय इट इज अ फ्लो इज अ स्टेडी इरोटेशनल. म्हणजे ज्यावेळेस ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो त्यावेळेस त्याचा प्रभाव एक प्रकारे सारखाच असतो. ज्यावेळेस दाब वगैरे वाढवतो त्याच वेळेस त्याचा प्रभाव वगैरे या गोष्टी इथं वाढत जातात. आता पुढे त्याच्यामध्ये दिलंय प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्ये वगैरे काय ते आता आपण बघणार आहोत. इथं पहिलं दिलंय दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो म्हणजे त्याची एक क्षमता असते की ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं जातं. म्हणजे ज्या द्रव पदार्थाचे जे वैशिष्ट्य तेच. दुसरं दिलंय दे डू नॉट हॅव डेफिनाइट शेप अँड साईज. द्रव पदार्थाला कुठल्याही प्रकारचा असा परिपूर्ण किंवा एकच फिक्स आकार नसतो. ज्यावेळेस द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर द स्टोर्स. सपोज आपण एखाद्या भांड्यामध्ये एखादं लिक्विड टाकलं, सपोज एखादा कप घेतला, कपात पाणी टाकलं तर त्या पाण्याला त्याचा आकार प्राप्त होतो. नंतर आपण बिकर घेतलं, त्या बिकरमध्ये पाणी टाकलं तर त्याला त्याचा आकार प्राप्त होतो. एखादं त्रिकोणी फनेलसारखा भांडा घेतला, त्याच्यात लिक्विड टाकलं, त्याच्यात त्याचा आकार प्राप्त होतो. दे डू नॉट हॅव अपोज द डिफॉर्मेशन्स लाईक द सॉलिड्स.
ज्यावेळेस एखाद्यावरती एखादा स्थायी पदार्थ वगैरे त्यावेळेस त्याच्यावर आपण डिफॉर्मेशन्स वगैरे याच्या गोष्टी करत असतो, त्याच्यावर दाब वगैरे देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस ते काय त्याच्यावरती अपोज करत नाही. जर जास्त दाब जर दिला, एक सपोज एक बॉक्स घेतला, आपण काय करू की इथे बॉक्स घेऊ, एक बॉक्स घेतला, त्या बॉक्समध्ये आपण सपोज लिक्विड भरलं, पण ज्या वेळेस त्याच्यावरती आपण दाब देतो आणि त्याची ही वॉल जर आपली ओपन झाली तर ते लिक्विड काय होईल की ह्या वॉलमधून ते लिक्विड सर्व बाहेर होईल. बरोबर, म्हणजेच त्याच्यामधून ज्यावेळेस आपण फोर्स वगैरे देतो त्यावेळेस त्या गोष्टी काय होत असतात, तिथून त्याच्यातून त्याला जसं वाटेल तशा पद्धतीने त्या बाहेर निघत असतात तिथं. आता त्याच्यातला पुढचाच पॉईंट आहे आपला फ्लुइड ॲट अ रेस्ट पोझिशन. रेस्ट पोझिशन आलं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक्स. की जसं सुरुवातीला सांगितलं की सपोज आपण एखाद्या बेकरमध्ये पाणी ठेवलं, त्या पाण्याची कुठलीही हालचाल झाली नाही म्हणजे पाणी कोणत्या याच्यात आता ही रेस्ट पोझिशनला स्थिर अवस्थेत आहे. स्थिर अवस्था असली म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोस्टॅटिक्स. बरोबर, आता त्याच्यात आपल्याला बघायचं आता पहिला मुद्दा आहे तो आहे प्रेशर, की त्याला आपण काय म्हणतो, दाब. दाबाचं जर भरपूर उदाहरणं बघायला जर गेलं तर सपोज एक बेकर्स घेतलं किंवा एखादा जार घेतला, इथं त्याला नळ टाकला, बरोबर, पाण्याची लेवल इथपर्यंत आहे, त्यावेळेस याचा प्रेशर कसं राहील, कमी राहील. पण जसजसं आपण याच्यात पाणी भरत जाऊ, इथपर्यंत पाणी भरू याच्यामध्ये, त्यावेळेस मात्र याचा प्रेशर कसं राहील, तिथं वाढलेला राहील. मग नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया, एखाद्या याच्यावरती जसं काय आपण नॉर्मल साधारणतः एक फोर्स लावतो त्या आणि त्याचा एरिया याचं गुणोत्तर ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, प्रेशर्स. म्हणजे काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स इज अ परपेंडिक्युलर पर एरिया. जसं आपण म्हणतो की एक लिक्विड आहे, एका लिक्विड याच्यामध्ये पाण्यामध्ये एक जार घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये कोणताही एक पॉईंट घेतला, इथे एक पॉईंट घेतला, सपोज इथे एक घेतला, इथे घेतला, त्याचा जर आपण त्या पॉईंटचं जर चेक जर केलं की त्याच्यावरती फोर्स किती आहे, तर प्रत्येक पॉईंटवरचा जो काही फोर्स आहे हा कसा राहील, फोर्स हा सारखाच राहतो, त्या फोर्समध्ये कुठलाही बदल होत नाही. अजून एक उदाहरण बघू. सपोज इथे एक भिंत घेतली आणि खिळे घेतले आपण, जे आपले रेग्युलर खिळे असतात ते खिळे. एक खिळा सरळ बाजूने इथं घेतला आणि तो फोर्स लावला, खिळा ठोकला जातोय, बरोबर. तोच खिळा आपण काय केला, उलटा केला आणि परत फोर्स लावला, फोर्स सारखाच आहे, पण मात्र खिळा तिथं त्या भिंतीमध्ये ठोकला जात नाही. असं का होत असेल, कारण की इथं ज्यावेळेस आपण फोर्स लावतो त्यावेळेस इथला जो एरिया आहे तो एरिया कसा आहे, फार कमी आहे. त्याच्यामुळे तो फोर्स तिथं तेवढा फोर्स पूर्ण जेवढा लावलेला फोर्स आहे तिथं तो जागा एरिया कमी असल्यामुळे फोर्स तिथं जास्त होतोय. पण इकडून ज्यावेळेस आपण फोर्स लावतोय त्यावेळेस इथला एरिया काय होतोय, जास्त होतोय. म्हणून काय झालं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर एरिया. किंवा तसंच जर आपण उदाहरण जर घेतलं, एक सपोज साधारणतः एक व्यक्ती घेतला, बरोबर, त्या व्यक्तीचं वजन किती आहे, 50 किलो. त्यावेळेस आपण वेट जर घेतलं तर वेट कसं असतं आपलं, वेट इज इक्वल टू मास इंटू त्यावेळेस ग्रॅव्हिटेशन. सपोज अज्युम केलं आपण ग्रॅव्हिटेशन किती त्याचं 10 आहे, मग या 50 गुणिले 10 असं जर केलं तर आपल्याला किती येतं वेट त्याचं, 500 न्यूटन येतंय. पण हा जो 500 न्यूटन्स आहे हा काय, ज्यावेळेस जमिनीवरती उभा येतो त्यावेळेस कंटिन्यू जर तिथं जर उभा राहिला तर हे सगळं त्याचा दाब कशावरती पडणार आहे, पृथ्वीवरती. पण दाब पडताना मात्र त्याचा पायाचा आकार फक्त वजन कशावरती, या पायावरती, म्हणजे त्याचा आकार कसा आहे, लहान. जास्त वेळ 2-3 तास जर तो माणूस जर उभा राहिला तर त्याच्या पायांना तिथं आपल्याला कळ लागते आणि आपल्याला वेदना लागून. पण तीच सेम कंडिशन जर आपण जर घेतली तर की तो माणूस एखाद्या बेडवरती झोपलेला आहे तिथं आणि त्यावेळेस वजन सेम वगैरे सगळं घेतलं तेच आहे, पण इथं जर बघितलं की त्याचं पूर्ण वजन ही त्या पूर्ण म्हणजे तिने काय केलं, जी जागा ॲक्वायर म्हणतो आपण ती पूर्ण जागा तिथं ॲक्वायर केली. म्हणजेच काय की तिथं त्याचा एरिया वाढलाय, त्याच्यामुळे माणूस 7 ते 8 तास जरी झोपून राहिला त्याला काही वाटत नाही. पण इथं मात्र त्याचं पायांचा आकार लहान असल्यामुळे एरिया काय कमी, त्याच्यामुळे जास्त वेळ जर उभा राहिला तो तर काय होतं तिथं की त्याच्या पायांना वेदना सुरू होतात. हे झालं प्रेशरच्या बाबतीत. पुढचं आहे आता त्याच्यामध्ये डेन्सिटी. डेन्सिटी म्हटलं तर काय म्हणतो आपण, घनता. डेन्सिटी काय एक स्केलर क्वांटिटी.
आता त्याची डेफिनेशन जर बघितली, व्याख्या जर बघितली, इट इज द रेशो ऑफ मास ऑफ सबस्टन्स टू इट्स व्हॉल्यूम. एखाद्या पदार्थाचं वजन टू इट्स व्हॉल्यूम म्हणजे त्याचा आकारमान, त्याचं गुणोत्तर जर बघितलं तर गुणोत्तर काय येतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट जर बघितलं, मासचं युनिट काय असतं आपलं किलोग्रॅम्स, आणि व्हॉल्यूम्स काय असतो मीटर क्यूब्स. मग त्याचे जर डायमेन्शन जर बघितलेत, एन लेंथ मास टाइम, इथं जी लेंथ दिली ती कशी आहे मीटरमध्ये, पण ती कशी छेदस्थानी, म्हणून तो काय वरती जाताना त्याचा मायनस होईल, म्हणून तो काय L⁻⁻3. वजन दिलंय, वजन किती दिलंय 1, म्हणून 1 घेतलंय. याच्यामध्ये वेळ वगैरे काही आलाय का पूर्ण याच्यात नाही, म्हणून T = काय आलं तिथं तो 0. ते झालं आपलं आता डेन्सिटीच्या बाबतीत.